नमस्कार. भारतीय संविधानाचं कलम क्रमांक 41 आहे, कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. यामध्ये आहे राज्य आपल्या आर्थिक क्षमतेनुसार. आता हे राज्य म्हणजे राज्यसंस्था, जे कलम 12 आणि कलम क्रमांक 36मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या आहे, त्यानुसार हा राज्य. आणि राज्य आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कामाचा अधिकार प्रोव्हाइड करेल, राईट टू वर्क. शिक्षणाचा अधिकारही प्रोव्हाइड करेल नागरिकांना, राईट टू एज्युकेशन. हे शिक्षणाच्या अधिकाराची अंमलबजावणी 86वी घटना दुरुस्ती 2002मध्ये करण्यात आली. त्यानुसार कलम 21A जोडून शिक्षणाचा अधिकार प्रोव्हाइड करण्यात आला. 21मध्ये काय आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात आलं. जे आपल्या सरकारी शाळा आहेत ती शिक्षणाच्या अधिकारासाठी आहेत. आणि नंतर काय, बेरोजगारी, वृद्धापकाळ, आजारपण आणि अपंगत्व अशा परिस्थितीत सार्वजनिक मदत म्हणजे पब्लिक असिस्टन्स प्रोव्हाइड करेल अशी तरतूद. म्हणजे बेरोजगारांसाठी काही विशिष्ट मदत. वृद्ध लोकांसाठी पण आपण बघतो, वृद्ध लोकांना वेगवेगळ्या योजना आहेत, ते वृद्ध लोकांसाठी पेन्शन वगैरे हे प्रोव्हाइड आता सध्या करतात. आजारपणासाठी पण काही सुविधा आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, त्यानुसार आजारपणातसुद्धा सरकारी मदत प्राप्त होते. आणि अपंग लोकांनाही आपण बघतो वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा आहेत. अशी अंमलबजावणी केलेली दिसते. असे कलम 21